झाले जेवण दुपारी विधी आठवण्याचे सारी बसली मंडळी साड्याची. झालं पत्रिका वाटल्या, लग्नाला गेले, लग्न लागलं, लग्नाचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा काय असतं साडं. मग आता तुझं साडं काढतो, एकदा साडं निघालं की लग्नाचं कल्याण झालं. साडं करण्याचा टाइम झाला, पण झाल्यावर काय झालं बोला. बसले निवृत्ती महाराज समोर केवळ अंगोटी वस्त्र अंगावर सर्व वेड्या पिशाचा अवतार त्यांच्या मागे बसून सदाशिव. काय सांगावं महाराज, लग्न झालं, साड्याची वेळ आली, अंगावर गोडवर लंगोटी आहे, वेड्याचा अवतार आहे, म्हणून आमचे ज्ञानोबराय म्हणतात. फार सुंदर गहन आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीत सांगत असताना ज्ञानोबरायांनी सांगितलं, काय सांगितलं, चातुर्य लपवी महत्व हरवी तिशेपणे मिरवी जगा माझी. चातुर्य लपवी महत्व हरवी आणि तिशेपणाने मिरवतात. कोण मिरवतात? संत मिरवतात महाराज. चातुर्य म्हणजे बुद्धी आपली लपवून ठेवतात. चातुर्य काय करतात? लपवून ठेवतात. बुद्धी दाखवत नाही जगाला. आणि वेड पिशाचं घेतात महाराज, वेड्याचं सोंग घेतात आणि जगामध्ये फिरतात. मी आणि तुम्ही सांगून चालणार नाही, तर आमच्या ज्ञानोबराय सांगून आलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. अशा प्रकारची अवस्था आमच्या योगी राजांची होती. आणि समोर बसलेले आणि त्यांच्याजवळ होते सदाशिव. मग काय झालं? माणूस करावे गमत वाटले मनात रोचले काटूक त्याच्या ढुंगणास संतापले योगीवर. काय सांगावं महाराज, कोणत्या प्रकारची चेष्टा लोक करतील काही सांगताच येत नाही. आता योगी राजांची चेष्टा केली तर आमची काय दिशा आहे महाराज. आम्हाला मारायला नाही तेवढीच उपकार आहेत लोकांची, त्यांना आम्ही अभिनंदन करावं. एवढे महान आज ताकद आहे, त्या महान शक्तीला अग्नीच्या भांड्याला काटून घेतलं, डोक्याला पोचलं. काही गरज होती नाही महाराज. वाईट वाटलं. आणि संताला जेव्हा राग येते, संत अगोदर लोटांगण घालून म्हणतात, तुम्हाला पाया पडतो म्हणतात. नाही नाही, तुम्हाला काय काय करतो, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, विनवितो तुम्हाला. हाताने टाळी वाजवा, भगवंताचं चिंतन करा आणि द्वेष विरहित जीवन जगा, मत्सर विरहित जीवन जगा. हे संतांचा उपदेश असते महाराज. पण आमचं तो जातच नाही. शेवटी आम्ही द्वेष केल्याशिवाय राहत नाही, निंदा केल्याशिवाय राहत नाही, दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. योगी राजाला काटून घेतलं आणि टोचलं घोपराला. आता संत आपल्यावर काय म्हणतात, की सांग तरी नाही कटी भटकीचे. आता पुढचं बोले कशाला सांगू नये, आपले विद्वान माणसं आहेत, त्यांना माहितच आहे पुढचं वाक्य काय आहे ते. आमच्या संतांनी कसं वापरलं, सुंदर भाषेत बोलतात. आपल्याला वाटतं त्यांनी शिव्या दिल्या नाहीत म्हणून, पण इतक्या संतांची शिव्या महान आहेत. आपण दुर्लक्ष करतो त्या शिव्यांकडे, कारण दुर्लक्ष करायला नको आहे. अशा प्रकारचं असणारं संतापले. आणि संतापल्याच्या नंतर काय झालं बोला. देश अवतार नरसिंहाचा तुझे हरण होईल वाचा, निर्वेश होईल कुळाचा दिला बोलाचे तळतळून. तुला थट्टा करायची कोणाला कळते, म्हणून नको करू रिकाम्या थट्टा. भल्याशी लागेल बट्टा, करू नये कोणाची थट्टा. अरे शास्त्र सांगते, तुम्हाला जर वेळ मिळाला तर भगवंताचं चिंतन करा, पण निंदा करू नका. कारण निंदेसारखं पाप या जगात कुठंच नाही महाराज. सगळ्यातून मुक्तता होते. एखादी स्त्री आचरण जर वाईट करत असेल तर ती तिच्या जीवावरच करेल आणि ती स्वतः भोगेल म्हणणं नाही. पण एखाद्याची विनाकारण जर तुम्ही निंदा करता आणि विनाकारण एखाद्याची निंदा केला तरी चालेल, त्यांनी केलेलं असतं त्याला अर्ध तुम्हाला अर्ध होईल. कारण त्याने वाईट केलेलं असतं म्हणून त्याची तुम्ही निंदा करता. कारण निंदा केलेला अर्ध आणि त्या करणाऱ्याला अर्ध हे अर्धा अर्धा भाग होईल. पण महान संतांची जेव्हा आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीची निंदा करता त्यावेळेस अवघड असतं महाराज. पात्रता नाही. महाराजांनी शाप दिला, निरोष होईल म्हणजे तुझी वाचा निघून जाईल. अशा प्रकारचा शाप दिल्याच्या नंतर काय झालं बरं. आई कोणी झाले सर्व दंग गुपचूप बसला सदाशिव. तेवढ्यात आले माणिकराव
समजून नेले योग्याशी आणि विठ्ठल सदाशिवरावांना करायचं कार्य केलं, शाप घेतला तेवढ्यामध्ये असणारे माणिकरावाने. आणि माणिकरावाने तापलेले होते. संत जेव्हा राग येतो संताला तेव्हा काय बोलतील आणि कसं बोलतील, म्हणून संताच्या शापामुळे कोणाकोणाची गती झाली नाही शास्त्रामध्ये खूप काही बरंच आहे बरं काय. म्हणून संताचा शाप घेऊ नये, बरा नसतो. अशा न्यायानं माणिकरावानं योगी राजांचं समाधान केलं आणि त्यांना घेऊन गेलं. म्हणतात सदाशिव होता चुकी घरचा, चांगला चेती शिवराचा, भरून वाडा गोधनाचा, परी झाला कर्ज बाजारी. आणि म्हणून माणसाला गर्व येता कामा नये. कुठल्याही माणसाला धनाचा गर्व येऊ नये, रूपाचा गर्व येऊ नये, संपत्तीचा गर्व येऊ नये, कसलाही गर्व येऊ नये. म्हणून 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. जवानी, धन, विद्या. 3 गोष्टी जीवनामध्ये लक्षात ठेवून चालवावं. जवान आहे, रूपवान आहे आणि ते जवानी गुणाला बसू देत नाही माणसाला, कुठेतरी नेऊन घालते आणि जीवनाचा विध्वंस होऊन जात असतो. आणि विद्या, ज्याच्याकडे विद्या गाढी आहे आणि ज्याला विद्या पचवता येते, मग ते कुठली कला असेल, अभ्यास असेल, काही असेल, त्याला ज्याला पचवता येते. आता काय चाललंय याला महत्व नसतं, शेवट काय जातो याला महत्व असतं. याचसाठी केला होता टास आणि शेवटचा दिवस घडवावा. महाराज बरं सोपं आहे, पण शेवटच्या टोकापर्यंत महाराज की टिकवून अवघड आहे. महाराज एवढं सोपं नाही. नुसते लोक पाया पडले म्हणजे जेवढे पाया पडतात तेवढे जोडही लोक मारतात. हा, ते काही गडे नाहीत, आपल्यापेक्षा विद्वान असतात समोरचे. आणि कधी ना कधी खऱ्याची खऱ्याला न्याय करतात. जनता इतकी हुशार आहे पहिल्यापासून. आणि म्हणून गर्व आला होता, गर्वाचा अभिमान झाला. योगी राजांची थट्टा केली. खूप संपत्ती होती, गाडी संपत्ती घरी असताना सुद्धा सगळं काही निघून जाण्याच्या मार्गावर लागला. आणि कोण? हा सदाशिव कर्जबाजारी झाला होता. काय झालं? कर्ज झालं. राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही, रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. महाराज का लागत नाही? कर्म चांगले करावे लागतात. काहीच करायची गरज नाही. आजही काहीच करू नका, नामचिंतन करा भगवंताचं. आणि एवढे पुढे जाऊन सांगते, देवाला आंघोळ घालायची गरज नाही, भस्म लावायची गरज नाही, विभूती लावायची गरज नाही, फुलं लावायची गरज नाही. तुम्ही म्हणाल मी सांगते, मी काही माझ्या पदाचं एकही शब्द तुम्हाला सांगत नाही. आमचा काकडा सांगतो. कास याने पूजा करू केशी राजा, हाची संजय माझा फेडी आता. उदके नाम तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तुझे तांबूळ अक्षता, तेथे काय आता वाहू तुझं. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नागेश्वर, नाचावया थार नाही कोठे. म्हणून आपण काही करायचं नाही. म्हणून गीतेमध्ये सांगितलंय कर्म महत्वाचं आहे. चांगले कर्म करावे, वाईट कर्म करू नये, जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं वागूच नाही माणसाने. पण वागल्याच्या नंतर एका तितकी एवढा सुद्धा कर्माचा हिशोब देऊन या मृत्यू लोकांना जावं लागतं. तितकी कळते ना राणी ज्याला म्हणतो आपण, तेवढ्याचा हिशोब द्यावा लागतो. महाराज आपण दुसऱ्यावर रडत असतो, ह्याने त्रास दिला मला, त्यांनी त्रास दिला मला, त्यांनी कोणीच त्रास देत नाहीत महाराज आपल्याला. आपले कर्म आपण जे भोगत आहोत ना, आपल्या कर्माने आपण कोणाला तरी त्रास दिला म्हणून आपल्याला कोणीतरी देत आहे. आपण कोणाला तरी दान धर्म केलं, आपल्याला तरी कोणीतरी करणार आहे. आपण कोणाचं चांगलं चिंतन केलं, आपलं कोणीतरी चांगलं चिंतन करायला देव समर्थ आहे ना. आणि म्हणून असं झालं कर्जबाजारी झाला. काय झालं बोला? गेल्या काही गाय मरोनी, नेले बैला चोरोनी, नापिकी शेताची होनी, झाला तंग मजूर. काय सांगावं माणूस? गाई मरून गेल्या, दारातल्या गाई मेल्या, बैलाला कोणी चोरानं घेऊन गेलं, शेतामध्ये पीक पिकेना म्हणतात ना. आपण व्यवहारामध्ये आपलं म्हण आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे तरी पण सांगून जाते. खेती करने को गया तो लांगा लूंगा, खेती करायला गेलं तर लांगा लूंगा. जगाचं बघून शेत करायला गेलं त्याच्यात लांगा लूंगा झाला. ह्याच्यात काही फायदा नाही म्हणजे शेतीमध्ये. मग काय करावं? मासे पकडायला जाऊ. मच्छी पकडणे को गया तो झांगा झुंगा. ते झिंग्या माशा होत्या छोट्या छोट्या. मी नाही सांगत, मी काही पाहिलं नाही, पण आमचं शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारानं
असावी लागते आणि ते पात्रतेच्या पेक्षा अंगामध्ये पुरेपूर असे संस्कार रुजवावे लागतात आणि त्याच्या न्यायानुसारच चालावं लागतं. एवढं सोपं नाही महाराज. तुझंच उठलं की महाराज होणं. अरे चांगल्याला किंमत देत नाही लवकर, पण शेवटी सोनच असतं महाराज. त्याला किंमत त्याला जाऊन आणावंच लागतं विकत. ते नाही दारावर येत असं असते. त्याला विकत आणावं लागतं, त्याला पाया पडावं लागतं, त्या दार उघडा म्हणावं लागतं, त्याची चिठ्ठी करून घ्यावी लागते. फार अवघड आहे महाराज. अशा न्यायानं काही केलं, गायी मरून गेल्या, बैल चोरानं नेलं, शेतात पीक नाही गेलं, मग कसं झालं? परिस्थिती गंभीर झाली आणि गंभीर होऊन संपलं महाराज. आली गरिबी, मग काय झालं बघा. झाले कर्ज भरपूर बसू देईनाथ सावकार, चाव झाली साऱ्या गावात, गेला मग बच्चेवाराकडे. काय सांगावं महाराज, कर्जबाजारी झाला गावामध्ये. आता कुठल्याही गावामध्ये कोणतीही चर्चा होते महाराज. प्रत्येक चांगल्या गोष्टीची होते, वाईट गोष्टीची होते, चर्चा होणारच हे पूर्वीपासून आहे. गोष्टी कट्टे कशासाठी असतात? चर्चेसाठी. माणसं घरातले कामं सोडून देतात, जेवायचं सोडून देतात, पण बरोबर वाट्यावर जाऊन बसतात आणि गावची चर्चा करतात. सगळ्या गावाला चर्चा झाली, याला कोणाला? त्याला गरीबी आली मध्ये. मग काय करावं? सावकाराकडे जावं. देणं झालं आणि आपल्याला गरीबी फार मोठा जुर्माना असते. गरिबी येतानाच येऊ नये कोणाला. गरिबी, कोर्च आणि बिमारी आणि लोकांचं देणं हे माणसावर कधीच असू नये जीवनामध्ये. कधीच लोकांचं देणं कधी बसू देत नाही. म्हणून हे नशिबाला येता कामा नये. अशा प्रकारचं झालं, चर्चा झाली आणि तो सावकाराकडे गेला. मग काय झालं? होती काही बाकी पूर्वीची, उचल केली पुन्हा सावकाराची, करुणा दिली राजी तर शेतीची, बनला पक्का मजूरदार. काय सांगा महाराज. शेती होती आणि शेती होती, त्या शेतीचं रजिस्ट्री करून दिली आणि रजिस्ट्री करून दिल्याच्या नंतर शेती काही पैसे आलेले घेतले सावकाराकडे, कर्जबाजारी देऊन टाकला आणि देऊन टाकल्याच्या नंतर गंमत अशी झाली, मजुरीला जाऊ लागला म्हणतात. वाटे सरम मनाची गावे मजुरी करण्याची, गेला निघून वाडीशी सहकुटुंब सहपरिवार. लाज वाटू लागली, जीवनाची लाज वाटायला लागली. जे अगोदर ज्यानं सुख बघितले आणि नंतर जर दुःख आलं, फार वेदना होतात मलाच. पण अगोदर ज्यांनी कष्ट केले आणि पुन्हा ज्याला सुख येतं ते अति आनंदाची गोष्ट असते. कारण दुःख अगोदर यावं आणि सुख पुन्हा यावं आणि सुख अगोदर येऊन जर नंतर दुःख आलं तर सहन होत नाही. आणि अशा न्यायाने म्हणून वेदना होऊ लागल्या, त्रास होऊ लागला, वाडीला सगळं कुटुंब घेऊन मजुरीला गेला म्हणतात. स्वतःची बायका पोर तीन धाकटे बंधू दुसरे सर्व त्यांची पोर सारे सर्वची घरवार. सर्व घरात निघून गेला. तीन बंधू, धाकटे पोरं, बायका, संभळ काहीही गावात राहिलेलं नाही. सगळ्याला घेऊन निघून गेले महाराज मजुरी करण्यासाठी. झाले तिकडे दैना खायला पोट बर मिळेना, गेली पत्नी यमसदना काय सुचेना उपाय. काय सांगावं महाराज, मजुरी सुद्धा मिळणार. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंगरा घरी पाणी. अवघड आहे बरं काय. हरिश्चंद्र राजाला स्वप्नात दान दिलं, पण ते देणं वेगळं होतं, सात्विकतेचं होतं. कारण आपल्या गुरुची इज्जत राखण्यासाठी हरिश्चंद्र राजाने स्वीकारलेलं पद होतं ते. वसिष्ठ आणि विश्वामित्राचं भांडण. आणि विश्वामित्रानं सांगितलं होतं, राजा हरिश्चंद्र जर आपल्या तपश्चर्यात उतरला तर मी तुझ्या घरी आयुष्यभर पाणी वाहील. आणि वसिष्ठानं सांगितलं, माझा हरिश्चंद्र जर खरंच सत्यवादी निघाला तर काय करशील? मी जंगलावर पाणी वाहतो म्हणजे तुझ्या घरी. दोघांचं बोलणं झालं महाराज. स्वप्नात दान दिलं. कोण दिलं? राजा हरिश्चंद्रानं. सात्विक दान म्हणतात त्याला, सात्विक दान. म्हणून आजही राजा हरिश्चंद्राचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाला गरिबी येत नाही. आणि म्हणून पानपोळी ठेवण्याचं कारण एकच आहे, पुण्य घालून लावण्यासाठी पानपोळी ठेवली होती विश्वामित्राने, पुण्य घालून लावण्यासाठी. म्हणून शहाणे माणसं पानपोळीतलं पाणी पित नाहीत. कारण आपलं जर पुण्य ज्याला घालून टाकायचं असेल, आपल्याला सहसा पुण्यच होत नाही महाराज.
आपण पुण्य करतच नाही ना. पुण्य व्हायचा प्रश्नच नाही, पुण्य होतच नाही. मग पुण्य होत नसून सुद्धा आम्ही पाणपोईचं पाणी पितो, म्हणून आमचा जन्म नरकाला जातो. म्हणून पाणपोईचं पाणी प्यायचं नाही. पाणी पित नव्हते महाराज, पाणी. आता आम्ही काय काय खटपटी करतो ते आम्हालाच माहित नाही. अशा न्यायानं गमत अशी झाली, पाणी मिळेना, अन्न मिळेना, दुष्काळ पडला, अन्न म्हणून पत्नी मरून गेली. काय झालं मला अजून? शेवटी घोडा ग्रामी ओनी, नवे पैसे उचलोनी, विक्री बैनामा दिला करो, गंधार कर बच्चे वाराशी. कंधारमध्ये राहणारे बच्चेवार सावकार त्यांना उरलेले सगळे आले आणि बैनामा रजिस्ट्री करून दिली होती. बैनामा करून गेले आणि विकून टाकलं महाराज. काहीच पुरत नाही, काहीच. कारण रामप्रभू सकाळी राज्यावर बसणार होते, पण रात्रीतूनच निर्णय बदलून गेला आणि 14 वर्ष वनवासाला गेले. देवाला एवढी वेळ आहे, देवाला आपलं काय म्हणून पाऊल टाकत असताना जीवनामध्ये या इतबर पोटासाठी काहीही विचित्र धंदे करू नये महाराज. कोणालाही त्रास देऊ नये. पोट तर भरणारच, कारण या पोटाची चिंता भगवंताला आहेच आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, कशाला म्हणले आमच्या संतान रोज म्हणले का? गरज नाही चिंता करायची. देणार म्हणजे देणार भगवान. तुम्ही म्हणाल झोपून राहिल्यावर नाही, तेही सांगितलं गीतेमध्ये कर्म करायचे. कर्म करूनच पोट भरायचं. झोपून मिळणार नाही. मग उच्चापती करू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणाची थट्टा करू नका, कोणाची निंदा करू नका. जीवन जगत असताना केल्यावर असली हाल झाल्याशिवाय राहत नाही महाराज. काही मिळायला तयार नाही. बैनामा झाला, बच्चेवार सावकारला कंधारच्या करून दिलं, मग काय झालं बघा. तिकडे जमानवले नाही पाणी, गेली पर जाळे जिरपोनी, तिघी बंधू एका एकाने गेले असे सोडून. काय सांगा महाराज, एकानं करता सगळ्याला भोगावं लागतं. आणि अशा न्यायानं शेताची विक्री झाली. तिघही बंधू भाऊ असणारे थोड्या थोड्या दिवसानं कालांतराने याला सोडून गेले. मग काय झालं? झाला शेवटी तो निराधार, होईना मजुरीचा बिमार, शेवटी पडून खाटेवर, चोडीला प्राण तडफडून. शिवाला रणांगणावर ओळखावं आणि साधूला मरणात ओळखावं. ज्यानं चालता बोलता आता होता आता नाही मृत्यू आला रे आला, त्याला साधू म्हणायला काही हरकत नाही. अनेक शरीराला वेदना होऊन रोगग्रस्त शरीर होऊन खाटेवर पडून जो मरतो तो आपणच समजायचं मी पाप केलेला आहे, बस विषय संपला. अशा प्रकारची अवस्था झाली. भाऊ सोडून गेले, खाटेवर पडला, तळमळ करत होता, कोणी पाणी देईना. अशा प्रकारचा प्राण सोडण्यात आला. मग काय झालं बरं? 4-5 वर्षात आली प्रचिती प्रतयात, पूर्व गावाची विपरीत शाप योगी रायाची. काय सांगावं महाराज, 4-5 वर्षामध्ये एवढा उलटफेर होऊन गेला, निर्वंश झाल्यासारखं झालं, सगळं काही निघून गेलं आणि योगी राजांचा शाप लागला असं म्हणू लागलं. जो कोणी छळी संताची, होई दुर्गती तो ऐशी, येता काळ विनाशी, होई बुद्धी विपरीत. विनाशकारी विपरीत बुद्धी, म्हणून संतांचं छळण करू नये. काळ विनाशाचा आला बुद्धी विपरीत सुचणार आहे, म्हणून कुठल्याही संताची निंदा निर्वचना करू नये. केल्याच्या नंतर ही हार होणार आहे. त्यातल्या त्यात योगीराजांची अग्नीचं भांड आहे महाराज, ते साधं सोपं नाही, म्हणून अशी अवस्था झाली. म्हणतात संत योग छळण दोष प्राचन करी जाणून विच बळवंतरी बांधले कासे, मगाना अर्थास काय उने. मगाना अर्थास काय उने? अरे कर्म केल्यावर आबाचे कर्म केल्यावर अर्थ होणारच महाराज. जाणून बुजून कशाला नाला लावायचं, दुरून जायचं. म्हणून पूर्वीचे शहाणे लोक म्हणतात डोळ्याने बघा कानाने ऐकून निघून जाऊ. पसंत पडलं तर तिथे जायचंच नाही महाराज. पण विनाकारण आपण त्या भांड्यात पडायचं नाही. बोला जाणे गाचे गंगर बिडाशी, तोडचिरे मालिक रावाच्या ग्रहाशी, भेटाया जाती बाई लेकीची, नामे भागीरता बाई लागोनी. कुठे
जायचे गंगनगिरीला जायचे आणि तिथं जात असताना तोटचिरे माणिकराव आणि ते घेऊन बाई देखील भेटायला जायची तिथं. कोणत्या बाई देखील? तिचं नाव भगीरथी बाई, भागरथ बाई बोलतो आपल्या भाषेत आपण. आणि त्या भागरथ बाईला भेटायला नेहमी जायचे. कोण जायचे? निवृत्तीनाथ महाराज जायचे. ग्राम चिंचोली माहेर बाईचे कंसाले मुलाचे नाव पित्याचे चिंचोलीत नित्य वास्तव्य योग्याचे पूर्व परिचय बाईचा. काय सांगावं महाराज, बाई असणारी गंगनगिरीला राहणारी, तिचं माहेर चिंचोली आहे आणि बापाचं जवळचे नाते बरं का. जवळच्या नात्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत. तुम्ही म्हणाल मी काही माझ्या पदाचा एकही शब्द तुम्हाला देत नाही, कारण तपेविना दैवत दिधल्याविना प्राप्त गुजेविना हित. कोणी सांगे? अरे गुज उगाच सांगू शकते का कोणी? अगोदर त्याचं नातं असलं पाहिजे. तप केल्याच्या नंतर दैवत मिळत असतं. तपेविना दैवत दिधल्याविना प्राप्त अगोदरच महाराजाला देऊन टाकलेलं होतं बापानं सगळं, बसणं उठणं, म्हणून गुंज होती कोणाची? महाराजांची, त्या भगीरथबाईची. बोला. आशीर्वादाचे महाराजाचा बोल संतती संपत्तीचा सेवाभाव भागीरथीचा सेवापती पुत्रासी. काय सांगावं महाराज, तिचे पती पुत्र सेवा करायचे, संपत्तीचा सर्वांचा तिला आनंदाने सेवा करायची. कोणाची? योगीराजांची. वाटत ते द्यायचं. आणि महाराज मागत होते याचा अर्थ महाराजांना काही घेऊन काहीच करायचं नव्हतं. महाराज कशासाठी मागत होते? आपल्या मागेचं संकट जावं म्हणून ते अगोदर मागायचे आपल्याला. त्यांना माहित राहायचं की यांच्या मागे हे मोठं संकट आहे, हे निश्चय कसं करावं, तर घ्यावं आपण. अशा प्रकारचं करायचे. मग काय झालं? आले योगी एके दिवशी बरेच लोक आले दर्शनाची मग वच्चे वाढ मारुतीशी आपण घ्यावे दर्शन. आणि म्हणून भरपूर लोक आले महाराज तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे लोक दर्शन घेऊन आले. तेवढ्यात बच्चेवाड मारुती आले. त्यांनाही म्हणले महाराजांचं दर्शन घ्या. म्हणजे काय झालं? बसला दर्शन घेऊन साध मागती दक्षिणा महाराज एक कापर कुडी द्या पुन्हा नसे भेट तुझी माझी. बच्चेवाड्याला म्हणायला लागले दर्शन घेतल्याबरोबर एक खापर कुठे दे म्हणजे. आणि बघ तुझी आणि माझी भेट पुन्हा होणार नाही, अशा प्रकारचं वाक्य बोलले. बरं काय झालं? तिला 1 रुपया मारुतीने अंगावरील कपडा काढून हे घे कपन म्हणून दिले महाराजांनी तयासी. काय सांगावं महाराज, 1 रुपया काढला आणि दिल्याच्या बरोबर महाराजांना कपडा काढला आणि घे म्हणले कपन, लास्टचं तुझं. अशा प्रकारची वाणी बोलले. सत्य 2-3 दिवसांनी मारुती अति विमार होऊनी गेला लोक सोडूनी आले प्रतया भविष्य. चमत्कार तिथे नमस्कार. चमत्कार नसल्यावर नमस्कार हे जग करत नाही, म्हणून संताला चमत्कार दाखवावा लागतो. काही गरज नाही दाखवायची, पण जग फार विचित्र आहे. आईसा हा लौकिक कथा राखावे ना, पतीचा पावना देवराया, म्हणून तर म्हणलं ना लौकिक चालत नाही याच्यासमोर. आणि म्हणून एवढं म्हणल्याबरोबर 3 दिवसात बिमार पडला, लोक सोडला आणि परलोकाला निघून गेला. एक दिवशी योगी गोड जेवून आले गंगन बिडा लागून घेतले राम रामाची बोलावून सांगते एक बाजानन्यासी. काय सांगावं महाराज, घोडदरावर वैभव मिळवून आले महाराजांना. तिने सांगितलं बाज घेऊन म्हणल्यावर काय म्हणतात? ऐकू पुढे. पोलीस पाटील म्हणते योगाची तलावे आपल्या वाड्याची पलंग टाकून देतो तुम्हाशी महाराज करीत इन्कार. महाराजांना सांगितलं मला बाज पाहिजे. माणिकराव पोलीस पाटलाचा भाव होता महाराजावर. महाराजांना माहित होतं, कारण आपल्या भक्ताचा भाव कसा आहे संताला कळत असतो. महाराज सांगायची काय गरज नाही ना, सांगता तुम्हा कळलं ते अंतर, सांगायची काय गरज आहे. माणिकरावांना म्हणलं चला महाराज पलंग टाकलेला आहे, गाडी आहे तिथं चला. नाही म्हणे तुझ्याकडे यायचं नाही, मला यानंच बाज घालून दिली पाहिजे, नाहीतर चालणार नाही. बोला काय झालं? झोपायचा जमला पाराजवळ येऊन तुम्ही संध्याकाळ काही सोबता नाही मंडळी जागर करोत रात्रभर. बाज आणा तुम्ही, काही मंडळी आणा इथं, मला जागर रात्रभर करायची आहे मध्ये बसून. आणू आणा बाज तुम्ही. अशा प्रकारचं बोललो महाराज. योगीरायाच्या
अवज्ञा प्रति